गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 18व्या अध्यायामध्ये आहोत. आज आपण 29व्या श्लोकापासून पुढे सुरू करू. स्नेहाताई आज आपल्याला संस्कृत मधला श्लोक म्हणून दाखवणार आहेत. स्नेहाताई म्हणा. ओ बुद्धिर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय. खूप सुंदर. आपण 29व्या श्लोकात आहोत ना. लेट्स सी. याचा अर्थ आपले गुरु जे आहेत प्रभुपाद ते काय सांगतात. ओ विनर ऑफ वेल्थ, now please listen as I tell you in detail of the different kinds of understanding and determination according to the three modes of material nature. आता तीन प्रकारचं अंडरस्टँडिंग आणि डिटर्मिनेशन म्हणजे आपल्याला बोध काय होतो आणि डिटर्मिनेशन म्हणजे धारणा किंवा धृती. हं? बघूया ह्याच्यामध्ये शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. धृते म्हणजे स्टेडीनेस, बुद्धे म्हणजे इंटेलिजन्स. तर ते बुद्धी आणि धृती ह्या दोन कशा व्यवस्थित राहू शकतात त्याच्याबद्दल आहे. गीताईमध्ये काय म्हणतात आपले गुरु विनोबा भावे. बुद्धीचे भेद जे तीन, धृतीचे हितसे जिचे, गुणानुसार ते सारे सांगतो वेग वेगळे. जसे आपले बुद्धीचे तीन भेद असू शकतात, धृतीचे पण तीन भेद असू शकतात. तर ते कुठले आहेत? बुद्धीचे भेद जे तीन आणि धृतीचेही तसेच जे गुणानुसार कसे कसे वेगळे आहेत ते तुला वेगळं वेगळं आता मी समजावून सांगतो. आपण मुक्तछंदामध्ये आपले बंधू काय म्हणतात बघू, किशोरजी. आता सांगीन मी तुझला, तीन गुणांवर भेद केला, बुद्धी धैर्याचे तीन प्रकार, ते ऐक हे पार्थ सविस्तर. तुला बुद्धी आणि धैर्याचे तीन प्रकार सांगतो. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, त्रिगुणांनी केले वर्गात भिन्न, जसे बुद्धिसी आणि धैर्यासी तीन, तुला सांगतो वर्णुनी तेची पूर्ण. आता ऐक कौंतेय देऊन कान, कान देऊन तू ऐक. आता बुद्धी आणि धैर्य याचे तीन प्रकार आता आपल्याला सांगतील भगवान. तर बुद्धीच्या तीन प्रकारांसाठी लेट्स गेट इन टू फर्स्ट ज्ञानेश्वरी. आता अविद्येच्या गावात, अरे हे काय सांग, सॉरी हे इथे इंटरचेंज झालं बघा बरं. हा 29वा श्लोक आहे संस्कृत मधला, त्याचा अर्थ इकडे दिलाय. जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वस्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे, त्या बुद्धीची ही प्रवृत्ती ही तीन प्रकारची आहे. हम्म. आता अविद्येची आगावी, मोहाची वेढुनी मदवी, संदेहाची आगवी लेवनी नेणी. आता अविद्येच्या गावात मोहाचं कोरं वस्त्र नेसून आणि संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून हे काय होणार आहे पहा. आत्मनिश्चयाची बरव, जसा आरिसा पाहे सावयव, तिये बुद्धीची धाव त्रिधा असे. अरे हे सगळं आता उलट पुलट झालेलं आहे. हं? जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वस्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे, त्या बुद्धीची ही तीन प्रवृत्ती ही तीन प्रकारची आहे. अरे बापरे. आता हे हा हा 1829चा मराठीतला अर्थ हा इथे आहे बघा. बुद्धी आणि धैर्य यांचं सत्व रजतम या गुणांमुळे होणारं मी पूर्णपणे वेगळं वेगळं सांगतो. हे धनंजय आता ऐक. बुद्धी आणि धैर्य यांचं सत्व रज आणि तम या गुणांमुळे होणारं पृथक्करण एक शब्द यांतला गळलेला दिसतंय ते. एनिवे, तर 692 वाली जी ओवी आहे ती कुठली आहे. अगा सत्वादी गुणी ही काही एक तिही ठाई, न कीजेची येथ पाही जगा माझी. अरे अर्जुना विचार कर, या सत्वादी तिन्ही गुणांनी ह्या जगामध्ये कोणती म्हणून एक वस्तू तीन ठिकाणी केलेली नाही. आपण पुन्हा एकदा हे वाचू जरा, कारण की हा जो 690वी जी ओवी आहे ना, ती पण फार इंटरेस्टिंग आहे. की आता अविद्येची या गावी मोहाची वेढुनी मदवी,
संदेहाची आघवी लेऊनी लेणी, अविद्येच्या गावात मोहाचं कोरं वस्त्र नेसून आणि संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वस्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे, त्या बुद्धीची प्रवृत्ती ही तीन प्रकारची आहे. आता बघा की बुद्धी जी आहे ती समजा स्थिर असली किंवा ती जर शुद्ध असली, तर मग आपल्याला जे जसं आहे तसं कळेल किंवा त्याचा बोध होईल. परंतु बुद्धीवर जर मायेचं आवरण असलं किंवा मोहाचं आवरण असलं, बुद्धी समजा मोहानी आच्छादित असली, तर मग बुद्धी व्यवस्थित निर्णय करू नाही शकणार. आता तुम्हाला मी याचं उदाहरण देतो का, की आपण आपल्या इंद्रियांनी सुद्धा ना ज्या प्रकारे मोजमाप करू शकतो, त्या इंद्रियांची जी संवेदनशीलता असते म्हणजे सेन्सिटिव्हिटी, ती आपण कमी जास्त करू शकतो. त्या इंद्रियाचा वापर समजा आपण चुकीच्या जागी केला, चुकीच्या ठिकाणी केला, तर ते इंद्रिय जसं पाहिजे तसं काम नाही करू शकत. म्हणजे याचं अगदी नेहमीचं उदाहरण आपण काय सांगतो, आपण म्हणतो की समजा आपल्याला चहा प्यायचा असेल आणि चहा पिण्यापूर्वी जर आपण साखर खाल्ली, तर काय होईल की चहा गोड नाही लागणार. गोडाच्या ऐवजी चहा कडू लागेल. चहामध्ये कितीही साखर टाका तुम्ही. कारण की आपण साखर खाण्याची आपली जी संवेदनशीलता होती, म्हणजे जिभेमधलं स्वीट टेस्टिंग बड, टेस्टिंग बर्ड्स असतात ना, आपल्या टेस्ट बर्ड्स असतात बघा, आपल्या जिभेमध्ये 5 प्रकारच्या 6 प्रकारच्या चवी आपल्याला कळतात. तर जिथे गोडाची चव आपल्याला लागते त्या ठिकाणी समजा आपण साखर खाऊन ठेवलेली असली आधीच, म्हणजे काय झालं की ते सॅच्युरेट झालं ना आता. तर त्याच्यानंतर तुम्ही चहा कितीही गोड करून प्याला तरी सुद्धा त्याच्यातली गोडी तुम्हाला कळणार नाही, कारण की ती साखरे इतकं तर गोड नाही राहणार ना चहा. तर चहातला जो कडूपणा आहे तो कडवटपणा जाणवेल, पण गोडपणा नाही जाणवणार, कारण की आपण त्याची संवेदनशीलता नष्ट केली. त्याचप्रमाणे बुद्धीचं पण असतं ना. समजा बुद्धीवर मोहाचं आवरण चढलेलं असलं, म्हणजे बघा की बुद्धीवर समजा मोहाचं आवरण चढलेलं असलं की स्त्री म्हणजे भोग्य वस्तू आहे, तर मग तुम्हाला कुठलीही स्त्री भोग्य वस्तू म्हणूनच दिसेल. मग ती स्त्री तुमची बहीण आहे, मुलगी आहे, आई आहे, मावशी आहे, आणखी नाही कोणी आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच भान नाही राहणार. कारण की बुद्धीवर स्त्री भोग्य वस्तू आहे या मोहाचा पडदा किंवा मोहाचं आवरण इतकं घट्ट आहे. किंवा समजा तुम्ही की रंगीत चष्मा घातलाय आपण, की त्या रंगीत चष्म्यामधनं, तो रंगीत चष्मा आहे भोगाचा, त्यामुळे पृथ्वीवर ह्या जगामध्ये सगळ्याच्या सगळ्या वस्तू आपल्याला भोग्य वस्तूच दिसतात. म्हणजे मी आणखीन एक गमतीशीर उदाहरण देतो की आमच्या गुरुजींनी सांगितलंय की सफरचंद खालती पडलं तेव्हा न्यूटनने त्याला बघितलं आणि न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आहे तो सुचला. माझ्यासारखा समजा सर्वसामान्य माणूस असता तर आपण ते सफरचंद पडलंय का, वा वा वा, छान मस्त, घ्या ते खाण खा. कारण की आपली सफरचंदाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती, त्याचा मला कसा काय उपयोग होऊ शकेल किंवा मी त्याचा कसा काय भोग घेऊ शकेल, मला त्याच्यापासून कसं काय सुख मिळू शकेल, अशा प्रकारचा विचार केलाय. म्हणजे आपली बुद्धी जी आहे ना, ती बुद्धी मोहित कशी झालेली आहे, मोहित अशी झालेली आहे की तिला असं वाटतं की हा देह म्हणजे मी आहे, ह्या देहाच्या आतमध्ये मी आहे आणि बाहेर सगळं जग आहे. म्हणजे आत आणि बाहेर हे मी माझ्या देहाच्या आकारानुसार किंवा देहाच्या बाउंड्रीनुसार डिसाईड केलेलं आहे. हं? माझ्या देहाची जी सीमा आहे त्या देहाच्या सीमेच्या आतमध्ये मी आहे आणि बाहेर जग आहे, असा भ्रम मी माझ्या बुद्धीमध्ये निर्माण करून ठेवलेला आहे आणि बुद्धी तशीच काम करते. म्हणजे मग काय आहे की माझ्यावर समजा काही इजा झाली, बोट चावलं किंवा बोट अडकलं कुठेतरी, चिमटा बसला, तर मला दुःख होतं. परंतु तेच समजा दुःख दुसऱ्या शरीराला होत असेल, तर त्याचं दुःख मला होत नाही, कारण ते मी नाही आहे अशी माझी समजूत आहे. ज्याला हे समजलेलं असेल की हे सगळंच्या सगळं विश्व जे आहे ना ते माझंच
रूप आहे, माझ्याच मनाचं प्रतिबिंब आहे. तर मग दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुद्धा आपल्याला दुःख वाटेल. म्हणजे कष्ट नाही होणार, पण ते दुःख तर होईल ना. म्हणजे तुम्ही विचार करा की समजा आपल्या जवळची खूप व्यक्ती असते. आता कालच आपल्या देशामध्ये फार वाईट घटना घडली, आणि ही सगळ्यांच्या मनाला ह्याच्याकरता लागली कारण की आता आपण इथे जेवढे लोक बसलेले आहोत, किंवा अनेक लोक जे हे सगळं ऐकतात, त्यांच्यापैकी मी तर म्हणेन की सगळेच्या सगळेच केव्हा ना केव्हा तरी विमानात बसले असतील, किंवा ते जरी नसतील बसले तरी सुद्धा त्यांच्या ओळखीचे अनेक लोक असतील की जे विमानात बसले असतील. तर विमान उडाल्याबरोबर मिनिटाभराच्या आतमध्ये कोसळतं आणि त्याचा स्फोट होतो मोठा. अशा प्रकारची घटना कुठल्याही विमानासोबत होऊ शकते. होत नाही ती गोष्ट वेगळी आहे. तुम्ही जर विचार केला, आपल्या देशामध्ये विमानसेवा ज्या प्रमाणात वाढलेली आहे, जितकी विमानं सारखी उडत असतात, त्या मानाने अपघातांचं प्रमाण जगामधलं सगळ्यात कमी जे कुठे असेल तिथे आपल्याकडे आहे. हे तुम्ही जर विचार केला की अपघात किती घडले डिवायडेड बाय किती विमानं रोज उडतात, हाऊ मेनी ॲक्सिडेंट्स डिवायडेड बाय हाऊ मेनी फ्लाईट्स, इफ यू लुक ॲट इंडिया ॲज अ नेशन, भारत भारत याचा जर विचार केला तुम्ही, भारत देशाचा, तर आपल्या देशाचा सेफ्टी रेकॉर्ड खूप चांगला आहे इतर अनेक देशांपेक्षा. मला असं वाटतं ॲव्हरेज काहीतरी 0.5 इन सम 1 मिलियन फ्लाईट्स वगैरे अशा प्रकारचं काहीतरी खूप लो आहे तो नंबर. ॲव्हरेज 0.8 आणि आपलं 0.5 आहे असं मी कुठेतरी काल ऐकलं. तर एक्झॅक्टली हाऊ मेनी ॲक्सिडेंट्स पर हाऊ मेनी फ्लाईट्स ते मला आता आठवत नाही आहे. पण जगाचा ॲव्हरेज आहे 0.8 आणि आपला ॲव्हरेज आहे 0.5. म्हणजे आपण जगाच्या ॲव्हरेजपेक्षा आणखीन जास्त सेफ आहोत. परंतु कसं असतं की विमान दुर्घटना जी असते ना, ती आणि काल तर ती सगळ्यांच्या समोर घडली. म्हणजे काही लोक त्या विमानाचं चित्रण करत होते आणि त्यांना असं लक्षात आलं की 1 मिनिटाच्या आत ते विमान वर जाण्याऐवजी खाली गेलं आणि एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या मेसवर जाऊन आदळलं. किती वाईट घटना आहे. म्हणजे जे लोक तिथे बसले शांतपणे जेवायला, ते जेवता जेवता त्यांना काही कळलंच नाही की त्यांच्या अंगावर काय पडलं, पण ते गेले. म्हणजे पुष्कळसे लोक तिथे चिरडून गेले, किंवा आग लागली, मोठा स्फोट झाला त्याच्यामुळे, गरमीमुळे म्हणजे अंग भाजून, काही काही लोकांचं तर जिथे कुठे बसले असतील विमानामध्ये तिथे त्यांचं म्हणजे असे तुकडे झाले विमानाचे, आणि शरीराचे देखील. किती वाईट परिस्थिती. तर या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्याच्यामुळे आपल्या शरीराला अर्थात कष्ट नाही झाला, काहीच कष्ट नाही झाले, राईट. म्हणजे काही हाताला, काही आपल्या हाताला नाही भाजलं, परंतु मनावर किती आपला परिणाम झाला त्याचा. त्यामुळे दुःख आपल्यालाही होतं ना. पण जर आपली बुद्धी बरोबर नसली, आपल्या बुद्धीची संवेदनशीलता जर बरोबर नसली, तर मग आपल्याला इतर लोकांचं दुःख म्हणजे कसं असू शकतं त्याची काही कल्पनाच नाही येणार. तर बुद्धी आपली मोहित असू नये, बुद्धी आपली शुद्ध असावी, परसेप्शन क्लिअर असावं, याच्यासाठी आपण हा सगळा अभ्यास करतो. आणि हा सगळा अभ्यास चांगला व्हावा, आपण जे शिकतोय ते व्यवस्थित कळावं, याच्यासाठी जी जीवनशैली आवश्यक आहे, ती जीवनशैली सुद्धा आपण जगण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण जे सत्वचं काम करतो त्याच्यामध्ये लोकांना हेच सांगायचा प्रयत्न करतो की बाबा तुम्ही सात्विक जीवनशैलीनुसार राहा, म्हणजे मग तुम्हाला हा जो सगळा अभ्यास आहे तो सगळा व्यवस्थित कळेल. अशा प्रकारे जर आपण सगळे राहू शकलो तर फार चांगली गोष्ट आहे. तर त्या बुद्धीचा मोह जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. पण त्या बुद्धीवर मोहाची पांढरी शुभ्र साडी असते, आणि दागिने कुठले तर शंकेचे. अशी आपली बुद्धी आहे. तर तिला आपल्याला आता दुरुस्त करायचं आहे. लेट अस सी वेअर वी आर. आगी न वसता पोटी, कवण काष्ठ असे सृष्टी, तैसे ते कैचे
दृश्य कोटी त्रिविध जे नोहे. 693 योगी आहे. ज्याप्रमाणे पोटात अग्नी नसलेलं लाकूड जगात कुठे आहे, त्याप्रमाणे गुणांच्या योगाने जी तीन प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामध्ये वस्तू कुठे आहे. सगळ्या वस्तूंमध्ये तीन गुण तर राहणारच आहे, त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणून तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी, धृती सही वाटणी तैसीची असे. म्हणून तीन गुणांनी बुद्धी तीन गुणांची केली आहे, आणि धैर्याचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे तीन गुणांनी केलेले तीन भाग आहेत. तेची एक वेगळाले, यथा चिन्ही अलंकारले, सांगिजेल उपाईले भेदलेपणे. तीच एक बुद्धी आणि धैर्य वेगळी वेगळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या तीन गुणांनी केलेल्या भेदाप्रमाणे विस्ताराने आता सांगण्यात येईल. परी बुद्धी धृती इया दोही भागा माझी धनंजया, आधी रूप बुद्धीच्या भेदासी करू. परंतु अर्जुना, बुद्धी धैर्य या दोन गोष्टींमध्ये प्रथम बुद्धीचे तीन प्रकार सांगतो. आता पहिले बुद्धीचे तीन प्रकार काय आहेत ते सांगतो. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा, संसारासी जा गा सुभटा, प्राणिया येतिया वाटा तिनी आथी. नित्य आणि नैमित्तिक ही करणीय, आणि काम्य आणि निषिद्ध ही अकरणीय. म्हणजे कुठली कामं करावी, नित्यनैमित्तिक कामं करावी आपल्याला जी स्वधर्मानुसार प्राप्त झालेली असतील ती, आणि काम्य म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला आपल्या देहाला सुख मिळणार आहे किंवा आपली कामना पूर्ण होणार आहे, तर तशा प्रकारची, किंवा निषिद्ध म्हणजे शास्त्रानुसार जी कामं करू नये असं सांगितलं अशी निषिद्ध, म्हणजे ही अकरणीय म्हणजे करू नये अशी. यांच्या ठिकाणी अनुक्रमे प्रवृत्ती आणि निवृत्ती, म्हणजे जी करायला पाहिजे त्या कामांमध्ये प्रवृत्ती व्हायला पाहिजे. वी शुड फील लाईक डुईंग दोज थिंग्स विच आर गुड फॉर अस. आणि निवृत्ती कशापासून व्हायला पाहिजे, जी अकरणीय आहे त्यांच्यापासून निवृत्ती व्हायला पाहिजे. यापासून उत्पन्न होणारं जन्ममरणाचं भय आणि अभय, बंध आणि मोक्ष, हे जी जाणते ती सात्विकी बुद्धी आहे. म्हणजे आपण समजा जी कामं करायला पाहिजे ती केली, आणि जी करायला नको ती नाही केली. म्हणजे करण्यासारख्या कामांच्या बद्दल आपली प्रवृत्ती आहे, आणि करायला नको अशा कामांपासून आपली निवृत्ती आहे. हे आपल्याला सांगितलं जातं ना की अर्ली टू बेड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी वेल्दी अँड वाईज. तर जर आपल्याला हे माहिती आहे, आणि आपण जर सकाळी लवकर उठलो आणि सकाळी लवकर उठून जे काही आपले प्रातर्विधी असतील ते उरकून व्यायाम वगैरे करून आणि दिवसभरासाठी तयार झालो, तर हे करायला पाहिजे. तर हे करण्यासारखं कर्म आहे, तर ह्याच्याबद्दल आपली प्रवृत्ती पाहिजे. आणि निवृत्ती कशापासून पाहिजे? निवृत्ती म्हणजे रात्री आपण पुष्कळ उशिरा जेवू, उशिरा झोपू, सिनेमा नाटकं बघू, किंवा आणखीन काही बघू, जे खायला नकोसं खाऊ, जंक फूड खाऊ, याच्यापासून निवृत्ती पाहिजे. पण आपलं होतं बरोबर उलटं, की आपल्याला जे करायला पाहिजे ते करण्याकडे आपली प्रवृत्ती नसते, या आळस असतो. काय उठायचंय करून, उठून आपण काय तीर मारणार आहे. काल नव्हतं उठलो तर आपण आजही नाही उठलो तर काय फरक पडतो. असं करून आपण आळस करतो, हातपाय पसरतो आणि झोपून जातो पुन्हा एकदा. तर अशा प्रकारची समजा आपली जीवनशैली असेल, तर मग ती सात्विक नाही आहे. सात्विक जीवनशैली म्हणजे आपल्याला जे चांगलं कळलेलं आहे, की आपण पुष्कळ लोकांकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी शिकलो, तर त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणल्या, असं जी व्यक्ती करते, असं जी बुद्धी आपल्याला प्रेरित करते, ती बुद्धी सात्विक आहे. त्यानंतर तामसिक बुद्धी म्हणजे काय पाहू. जे अकरणीय काम्य निषिद्ध, ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध, संसार भये सबाध जीवा यया. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा तीन वाटा आहेत. अरे राम, हे पुन्हा यांनी सगळं उलटं पुलटं करून टाकलंय. 698 हा जो ही जी ओवी आहे ना, याचा अर्थ काय आहे बघा. याचा अर्थ हा आहे की कारण की विहिताचे न करणे, काम्य व निषिद्ध हे तीन मार्ग आहेत, आणि त्यापासून या जीवांना संसार भय असल्यामुळे ते दोषयुक्त आहेत. 698. आता हे संपूनच गेलं एकदम. 29th ओवी इज डन. नाव 30th, सॉरी 30th श्लोक आता आला एकदम.
स्नेहाताई, हो. 30वा श्लोक म्हणता का? हो. म्हणा. प्रवृत्ते च निवृत्ते च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. किती सुंदर. थँक्यू सो मच. मला हे म्हणावं लागत नाही आणि इतक्या सुंदर आवाजात तू इतक्या स्वच्छ उच्चाराने म्हणते, याचं मला खूप खूप कौतुक आहे. हां, थँक्यू. सो लेट अस सी की ओ सन ऑफ पृथा, दॅट अंडरस्टँडिंग बाय विच वन नोज व्हॉट ऑट टू बी डन अँड व्हॉट ought not to be done, what is to be feared and what is not to be feared, what is binding and what is liberating is in the mode of goodness. त्याचे काय करायला पाहिजे, काय करायला नको, कशामुळे आपल्याला भय वाटतं, कशाचं भय वाटायला पाहिजे आणि कशाचं भय वाटायला नको, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर अशी बुद्धी सात्विकी बुद्धी आहे. अकर्तव्ये बंधभय, कर्तव्ये मोक्ष निर्भय, जाणे सोडू धरू त्यास बुद्धी सात्विक ओळख. अकर्तव्ये, कसं म्हणायचं आता? स्नेहा म्हणून दाखवते का, म्हणते का हेच त्याच चालीमध्ये? जर ट्राय कर बरं जरा. हे अकर्तव्ये भय बंध भय. कर्तव्ये बद्धभय कर्तव्ये मोक्ष निर्भय जाणे सोडू धरू त्यास बुद्धी सात्विक ओळख. ऑसम. विनोबांनी ज्या छंदामध्ये गीता रचलेली आहे व्यासांनी, त्याच छंदामध्ये मराठीमध्ये ही गीताही रचलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जो अर्थ गीतेच्या श्लोकाला अपेक्षित आहे, प्रेरित आहे, तोच अर्थ ह्याच्यामध्ये यावा असा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी बरोबर त्या छंदामध्ये मराठीमध्ये ती गीता बांधलेली आहे. आपल्याला जर संस्कृत गीता कळत नसेल तर ही मराठी गीता तरी कमीत कमी कळेल अशी अपेक्षा आहे. म्हणून आपण ही नेहमी वाचतो, वाचायचा प्रयत्न करतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो की अकर्तव्ये बंध भय, कर्तव्ये मोक्ष निर्भय. समजा आपण कर्तव्य केलं व्यवस्थित आपलं जे करायला पाहिजे ते, तर मग मोक्ष पण मिळेल आणि आपल्याला भय पण नाही राहणार. आणि अकर्तव्य जर केलं म्हणजे अपेक्षित आहे ते कर्तव्य नाही केलं तर त्याच्यामुळे आपल्याला बंधन पण होईल. बंधन कशाचं होईल? या जन्ममरणाचं बंधन होईल आणि भय पण वाटेल. तर असं जी जाणते बुद्धी, हं, कशाला सोडू आणि कशाला धरू, अशी जी बुद्धी असते ही सात्विक बुद्धी आहे असं तू ओळख. आपले बंधू मुक्त छंदामध्ये काय म्हणतात बघूया. प्रवृत्ती निवृत्ती योग्यायोग्य, तसेच भय काय अभय काय, बंध कशामुळे कशी मोक्षप्राप्ती हे जाणे जी बुद्धी सात्विक ती. जी बुद्धी हे सगळं ओळखते व्यवस्थित, ती बुद्धी सात्विक आहे. जया ज्ञान प्रवृत्ती निवृत्ती त्यांचे, करावे तसे काय टाळावयाचे, तसे बंध मोक्षासी जाणी यथार्थ, तशी सत्वबुद्धी म्हणावीची पार्थ. ज्या बुद्धीला प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचं ज्ञान आहे, काय करावं, काय करावं आणि काय टाळावं याचं ज्ञान आहे, आणि बंधन कशामुळे होतं आणि मोक्ष कशामुळे होतो हे कळतं, अशी बुद्धी जी आहे ती बुद्धी सात्विक आहे. हा. तर 30व्या श्लोकाचा अर्थ कुठे आहे? लेट मी सी. 30th श्लोक आहे जो प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्य भयाभय बंध मोक्षांच यावे ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. हे पहा, याचा अर्थ इथे दिलेला आहे. नित्य आणि नैमित्तिक ही करणीय आणि काम्य व निषिद्ध ही अकरणीय, त्यांच्या ठिकाणी अनुक्रमे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून उत्पन्न होणारे जन्ममरणाचे भय व अभय, बंध व मोक्ष हे जी जाणते ती सात्विकी बुद्धी होय. हा 30व्या श्लोकाचा अर्थ त्यांनी इथे दिलाय बाय मिस्टेक. त्याच्यानंतर 698 वाली जी ओवी आहे, ही ओवी इथे आहे. जे अकरणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध, संसार भय सबाध जीवा यया. त्याचा अर्थ हा आहे की कारण की विहिताचे न करणे, काम्य व निषिद्ध हे तीन मार्ग आहेत, त्यापासून ह्या जीवांना संसार भय असल्यामुळे हे दोषयुक्त आहेत. विहित कर्म जे आहे म्हणजे आपल्याला जे करायला हवं ते समजा कर्म आपण नाही केलं, हं, तर न करणं, काम्य आणि निषिद्ध असे हे तीन मार्ग आहेत, त्यापासून जीवांना संसार भय असल्यामुळे हे दोषयुक्त आहेत. 699 मध्ये काय म्हणतात की म्हणून अधिकारे मानिले जे विधी चैनी ओघे आले,
ते एकची येथ भले नित्य कर्म. म्हणून अधिकारानुरूप आणि विधीच्या मार्गाने वाट्याला आलेलं जे नित्यकर्म तेच काय ते एक ह्या जगात आचरण करण्यास चांगलं आहे. अधिकारानुरूप आणि विधीच्या मार्गाने. अधिकारानुरूप म्हणजे आपल्या वर्णाश्रम पद्धतीनुसार जे आपल्याला करण्यासाठी अप्रोप्रिएट आहे. म्हणजे कसं की जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा गृहस्थाची जी कार्य असतात ती आपण करू नाही शकत किंवा करण्याची अपेक्षा नाही. तर लहानपणीच आपण गृहस्थाश्रम धरतो असं म्हटलं किंवा गृहस्थ झाल्यानंतर पुन्हा आपण ब्रह्मचारी होतो किंवा आणखीन काहीतरी करतो असं म्हटलं तर ते अयोग्य आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये लहानपणी तुम्ही तुम्हाला जे करायला हवं करणं अपेक्षित आहे ते करा. त्याच्यानंतर तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे करणं अपेक्षित आहे ते करा. नंतर वानप्रस्थात तुम्हाला जे अपेक्षित आहे ते करा. उगीचच्या उगीच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करू नका. त्यांच्याकडनं अपेक्षा करू नका. हे वानप्रस्थ आहे. आणि संन्यासाश्रमामध्ये पूर्णपणे विरक्ती आणि ह्या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास ह्या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत. आणि त्यानुसार शरीराने देखील तुम्ही त्या गोष्टी करा. ब्रह्मचर्य पालन करा ब्रह्मचर्य आश्रमामध्ये. गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाचं पालन करा. गृहस्थ धर्माचं पालन करा. तर हे जर आपण केलं तर आपणही चांगले राहू. म्हणजे काय होईल की आपला देह, आपलं मन आणि आपला आत्मा सो ॲट द बॉडी लेवल, ॲट द माइंड लेवल अँड ॲट द स्पिरिच्युअल लेवल, ऑल थ्री लेवल्स आपण शांत राहू. बरं आपण शांत राहू एवढंच नाही तर आपल्यासोबत आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे ते सगळे लोक शांत राहतील. आपलं मन जर शांत असलं तर आपण उगीचच्या उगीच कोणाशी जाऊन भांडण उकरून नाही काढणार. नाही. तर आपण समजा शांत राहिलो स्वतः. कसे राहू शांत? जर आपण आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार आपल्याकडे जे काही कर्तव्य आलं असेल ते करून मोकळं झालो. पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही लोकांच्या अवाजवी अपेक्षा पूर्ण कराल. म्हणजे लोकांच्या आपल्याकडनं अवाजवी अपेक्षा पण असू शकतात. तर काय करणं शक्य आणि काय करता येणं शक्य नाही आहे हे जर आपल्याला क्लिअरली सांगता आलं पोलाइटली तर फार चांगली गोष्ट आहे. अच्छा पण ते प्रत्येक वेळेस समोरच्या माणसाला समजेलच किंवा ते आनंदाने स्वीकारतीलच ह्याच्यावर आपलं काही नियंत्रण नाही. पण आपण तर आपल्याला जे शक्य आहे तेवढंच करू शकतो ना. आपल्याला जे शक्य नाही आहे ते आपण नाही करू शकत. तर म्हणजे काही पर्यायी व्यवस्था असेल ती आपण करायला पाहिजे. तर ती सगळ्यांनी जर समजून घेतली आणि त्यानुसार जर आपण करू शकलो म्हणजे अपेक्षा आवाजवी नसल्या तर बरं असतं. माझ्या आजोबांकडनं मी एकच गोष्ट शिकलो की लोकांकडनं अपेक्षाच करू नका तुम्ही. पण तरी सुद्धा काय असतं की लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा असतात. त्या आपण शक्य तेवढ्या आपण पूर्ण कराव्या. पण सगळ्याच अपेक्षा आपण पूर्ण करू शकू असं शक्य नाही प्रत्येक वेळेस. असं आहे. दादा, येस. वानप्रस्थाश्रमाबद्दल अजून सांगा ना काहीतरी. वानप्रस्थाश्रमाबद्दल असं आहे की तो सुरू कधी होतो की आपली मुलं जेव्हा आपल्या पायावर उभी राहतात. आता या आजकालच्या काळामध्ये आपण म्हणू की मुलांचं शिक्षण आता पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आपल्या पायावर उभं राहावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएट होऊन माझ्या स्वतःच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना तर लहानपणापासून ते माझं सगळंच्या सगळं शिक्षण, सगळं शिक्षण शिष्यवृत्तीवर झालं. म्हणजे मला 4थ्या वर्गामध्ये शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याच्यानंतर मी ज्या शाळेत होतो त्या शाळेमध्ये मला असं वाटतं महिन्याची फी 5 किंवा 10 रुपये असेल मॅक्सिमम किंवा अशीच काहीतरी वर्षाची 50 रुपये असेल फार तर फार. मला तर आठवत पण नाही किती होती. त्यानंतर मी कॉलेजमध्ये जेव्हा गेलो तेव्हा आमची फी होती साधारण
200 की 250 रुपये होती पर सेमेस्टर आमच्या कॉलेजची फी. ठीक आहे ना. कॉलेजमध्ये असताना मी एकही पुस्तक विकत घेतलं नाही. सगळीच्या सगळी पुस्तकं मी लायब्ररीतनं बघायचो किंवा मी नोट्स लिहायचो किंवा कोणाकडनं बॉरो करायचो, पण मी पुस्तकं, महागडी पुस्तकं विकत घेतली नाही. पुस्तकं विकत न घेता माझं सगळं शिक्षण झालं. एमटेकला असताना मला 700 रुपये महिना स्कॉलरशिप होती. त्या सगळ्या पैशातून माझं अमेरिकेला मी ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲप्लिकेशन्स करायचो, त्या सगळ्या ॲप्लिकेशन्स मी सगळ्या आपल्या मनाने करायचो आणि माझा पुष्कळसा खर्च स्वतः निघून जायचा ना. माझे कपडे पण मी शिवायचो, स्कूटरमध्ये पेट्रोल मी टाकायचो. हे स्कूटर माझी स्वतःची नव्हती, स्कूटर मला माझ्या वडिलांनी विकत घेऊन दिली होती. परंतु असा पैशाचा फार जास्त भार माझ्या वडिलांवर सद्गुरू कृपेने नाही पडला. आणि नंतर सुद्धा जेव्हा अमेरिकेला मी आलो, माझ्या वडिलांनी माझं तिकीट काढून दिलं वन वे. ते म्हणाले की आता तू आता आपल्या पायावर उभा झालेला आहेस आणि आता सगळं तू आपल्या मर्जीनुसार कर आणि चांगलं कर. फक्त तुला मला म्हणजे माझ्याकडून पैसे मागायला लागू नयेत एवढंच फक्त तू लक्षात ठेव. म्हटलं हो, मी तसंच करीन. तर त्यानुसार त्यांच्याकडनं मला देवाच्या कृपेने कधी पैसे मागायची गरज नाही पडली. आणि म्हणजे मी इथे आल्यानंतर माझे आईवडील दोघंही इथे आले होते, त्यांना मी पूर्ण अमेरिका दाखवली माझ्या खर्चानी म्हणजे माझ्याजवळ जे पैसे उरले होते स्कॉलरशिपमधनं ते माझ्याकडे, मी त्याच्यातनं गाडी घेतली होती एक विकत. आणि तेव्हा पेट्रोल खूपच स्वस्त होतं, लेस दॅन $1 पर गॅलन. सगळ्यात स्वस्त पेट्रोल मी टेक्सासमध्ये एकदा भरलेलं मला आठवतं, 65 सेंट्स पर गॅलन होतं. ही 1900 काहीतरी 80s मधली गोष्ट आहे. आता सगळीकडे साधारण $3 पर पर गॅलन झालेलं आहे आमच्या इथे अमेरिकेत पेट्रोल. त्याच्यानंतर सुद्धा माझे आईवडील अनेक वेळा आले अमेरिकेला आणि राहिले माझ्याजवळ. तर आमच्या मुलांच्या बाबतीत पण असंच आहे की आमची मुलं आता म्हणजे कॉलेजचं शिक्षण त्यांचं झालं पूर्ण, पण मग ती त्यांच्या आपल्या आपल्या पायावर आता उभी आहेत. म्हणजे मुलींनी ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर तिला कुठेतरी नोकरी मिळाली, तिने स्वतःच्या खर्चाने स्वतःचं घर घेतलं, घर बांधलं. नंतर मग ती इकडून तिकडे दुसऱ्या गावात शिफ्ट झाली, तिथे पण घर घेतलं विकत. अशा प्रकारे ती आपल्या मनाने शी इज इंडिपेंडेंट. आता मुलगा सुद्धा ग्रॅज्युएट झाला, तर तो देखील आपल्या पायावर उभा आहे आता. तर त्याला नोकरी मिळण्याच्या बेतात आहे, तर तो इंटरव्ह्यूज वगैरे देतोय. तो झाला की मग ही विल बिकम इंडिपेंडेंट. म्हणजे कसं की त्या दोघांनाही जाणीव आहे की हां, एका विशिष्ट वयानंतर आपण आर्थिक दृष्ट्या आपल्या आईवडिलांवर अवलंबून राहायला नको. आणि ह्याचं बाळकडू मला माझ्या वडिलांकडून मिळालं. कारण की माझे वडील सुद्धा स्वतःच्या पायावर स्वतः उभे झाले. त्यांना काही फारसं पाठबळ होतं असं नाही आहे, म्हणजे ते साधारण परिस्थितीतच लहानाचे मोठे झाले. आणि नंतर त्यांनी पुष्कळ स्वतः अर्जित केलं आणि त्यामुळे ते फार सुखी आहेत. आणि त्यांना आर्थिक बाबतीत कोणाकडनं काही ऐकून घ्यायची काही गरज नाही आहे. ते स्वतःच्या मनाने सगळं करतात, स्वतः अजूनही करतात. आणि ते तल्लख आहे त्यांची बुद्धी. त्यामुळे ते स्वतः स्वतः सगळं करतात. आणि सगळी मुलं, नातवंड वगैरे सगळे त्यांना त्यांनी व्यवस्थित इंडिपेंडेंट करून दिलेलं आहे. त्यामुळे ते स्वतः पण इंडिपेंडली राहतात. त्यांना असं कोणाच्या कडे आश्रित म्हणून राहावं असं वाटत नाही, आवडत नाही. ते इंडिपेंडली राहतात. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना, जर जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण व्यवस्थित राहू शकलो लोकांकडून अपेक्षा न ठेवता, हा वानप्रस्थ आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही तयारी दर्शवा की जर मदत असेल तर आपण करू. म्हणजे आता जसं आमच्या मुलीकडे, आम्हाला नातू आहे, तिला एक छोटा मुलगा आहे. तर आमच्याकडनं तिला ओपन ऑफर आहे की तू आम्हाला सांग कधी पण जेव्हा तुला गरज असेल की या मुलाकडे आम्ही लक्ष द्यावा, तर आम्ही अवश्य तिथे येऊन राहू, आम्हाला आनंद वाटेल. परंतु तुम्हाला जर असं वाटेल की नाही, आम्ही याच्यापेक्षा जास्त वेळ त्याच्यासोबत नको राहायला, कारण की त्या मुलाला थोडंसं इंडिपेंडेंटली म्हणा किंवा आमची पण सवय व्हायला पाहिजे, अशा प्रकारे समजा तुम्हाला वाटत असेल, तर तसं आमच्याकडनं काही दुराग्रह नाही. तर दुराग्रह नसणं हे वानप्रस्थाश्रमाचं लक्षण आहे. आणि हे मी माझ्या आजोबांकडनं पण शिकलो. माझे जे वडिलांचे वडील आमच्या घरीच राहायचे, त्यांचा कधीच कुठल्याच बाबतीत आग्रह नसायचा. म्हणजे मला तर माझ्या आजोबांनी, वडिलांच्या वडिलांनी
माझ्या आईला म्हणजे त्यांच्या सुनेला असं कधी सांगितलं की तू अमुक एखादी गोष्ट कर, असं कधीच म्हटल्याचं मला आठवत नाही. माझी आई जे काही, माझी आई अर्थात उत्तम स्वयंपाक करायची, अजूनही करते. जे काही करायची ते माझे आजोबा म्हणजे तिचे सासरे ते खायचे व्यवस्थित आणि चांगले राहायचे आणि कधीही त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार नसायची. तर हे जे आदर्श वानप्रस्थाश्रमातलं जीवन आहे ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. बरं, त्यांनी मला लहानाचं मोठं केलं कारण की माझे आईवडील दोघेही नोकरीला जायचे बाहेर. माझी आई प्रोफेसर होती आणि माझे वडील नोकरी करायचे. तर माझ्या आजोबा घरी असायचे आणि मी, तर माझ्यावर जे सगळे संस्कार झाले लहानपणी ते सगळे माझ्या आजोबांमुळे झाले, माझ्या वडिलांच्या वडिलांमुळे. तर ते खरं वानप्रस्थी जीवन आहे. वानप्रस्थाश्रमामध्ये आपण आपल्या मुलांच्या संसारामध्ये हातभार जर लावता आला तर लावावा. हातभार लावू अशी आपण त्यांना ऑफर करावी. परंतु मी हातभार लावीनच आणि मी जे म्हणेन तसंच व्हायला पाहिजे, किंवा ह्या मुलाचं जे संगोपन आहे ते तुम्हाला करता येत नाही, मलाच करता येतं, असा दुराग्रह नको. आता ह्याच्यापैकी आपण किती करतो हे आपण स्वतःच बघायचं असतं. इतरांना आपण त्यांच्याकडे बघून त्यांना नावं ठेवायची काही गरज नाही. त्यांना जसं राहायचं राहू द्या. ते आणि त्यांची नातवंड आणि त्यांची मुलं आणि सुनं बघतील काय करायचं ते. आपण आपल्याकडे काय चाललंय ते बघायचं. आपण जर कॉन्ट्रीब्यूट करत असू असू शकू, कॉन्ट्रीब्यूट करू शकू, म्हणजे जर आपण हातभार लावू शकू आपल्या मुलांच्या संसाराला, तर आपण तो हातभार लावण्याची तयारी दर्शवायची आहे फक्त आपल्याला. त्यांनी जर म्हटलं की नाही गरज नाही आहे तर नाही आहे, फार चांगली गोष्ट आहे. मग आपण दुसरं काहीतरी करू. आत्ता जे करतोय समाजसेवा करू, आपल्या कुटुंबाची सेवा करू पहिले. परंतु कुटुंबाने समजा म्हटलं की आम्हाला तुमच्या सेवेची गरज नाही आहे, नाही नाही असं कसं होऊ शकतं, म्हणजे काय त्या मुलाला मी नाही सांभाळणार तर आणखीन कोण सांभाळणार, हा दुराग्रह नको. हा वानप्रस्थ आहे. पटतं का प्राचिताई? हो दादा, खूपच छान. तर हे आपण किती करू शकतो स्वतः आनंदाने. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये दोन्हींमध्ये ना जर दुराग्रह नसला तर दोन्ही सिच्युएशन मध्ये तुम्ही तेवढेच आनंदी राहाल. म्हणजे हा, नातवंडांची सेवा आपल्याला करायला मिळते, नातवंडांना आपल्याला लहानाचं मोठं करता येतं, त्यांना आपल्याला एक सांस्कृतिक ठेवा देता येतोय, फार चांगली गोष्ट आहे. परंतु ठीक आहे, समजा आपल्या मुलांना असं वाटत असेल की ते नाही करायची गरज, कारण की त्यांची मुलांना वाढवण्याची मनस्थिती किंवा मानसिकता वेगळी असू शकते. जनरेशनमध्ये फरक तर पडणारच आहे ना. आता मला जो आदर्श माझ्या आजोबांकडनं मिळाला, तो आदर्श मी माझ्या जीवनामध्ये पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो. आणि असं आमच्या मुलींनी किंवा जावयाने कधीच म्हटलं नाही की तुम्ही आमच्याकडे येऊ नका. त्यांना आनंदच आहे. परंतु त्यांना आमची देखील काळजी आहे. ते म्हणतात की तुम्ही जर ह्याच्याकडेच बघितलं 24 तास, मग तुम्ही स्वतःकडे केव्हा लक्ष द्याल? तुमच्या स्वतःकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. तर ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे कसं आहे की आपण नेहमी इतरांचा विचार पहिले करतोय, स्वतःचा विचार नंतर करतोय. हे खरं कौटुंबिक सौख्य आहे. समजा आपण आपला विचार पहिले केला आणि कुटुंबासाठी काय होतं त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही असं समजा आपण म्हटलं, तर मग ते कौटुंबिक असौख्याचं कारण होईल. परंतु जर नेहमी आपण आपल्याकडनं कुटुंबामध्ये कुठल्या प्रकारचं योगदान होऊ शकतं ह्याच्याकडे लक्ष ठेवलं, तर मग कुटुंबामध्ये सौख्य आणि सौहार्द दोन्ही व्यवस्थित राहतील. अशा प्रकारे जर आपण जगू शकलो तर वानप्रस्थ आपला सिद्ध होईल. व्हेरी गुड, चांगला प्रश्न विचारला. तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ, की जे जैसे का जळ सेविजे तहाने. ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ ती भागवण्याकरता पाणी प्यावं, त्याशिवाय पाणी पिण्यात दुसरा हेतूच नाही. त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टी ठेवून ते शास्त्रविहित नित्यकर्म करावं. आपण ते कर्म जर केलं शास्त्रविहित तर आपल्याला मोक्ष नक्की मिळेल. ये तुले ते कर्म सांडी जन्मभय विषम, करुनी दे उगम मोक्ष सिद्धी.
एवढ्याने ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालवतं आणि मोक्षाची प्राप्ती सोपी करून देतं. ऐसे करी तो भला संसार भये सांडिला, करणीयत्वे आला मोक्षू भागा. असं जो कर्म करतो तो संसार भयाकडून चांगल्या रीतीने सुटला जातो आणि त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केलं म्हणून तो मुमुक्षूच्या योग्यतेला आला. म्हणजे कर्म तर केलं, आपल्याला जे विहित कर्म आहे, जे करायला हवं ते कर्म आहे ते केलं, विधीनुसार जे आहे ते कर्म केलं, परंतु निष्काम बुद्धीने केलं. म्हणजे काय की ठीक आहे, मी कर्म करतोय, माझ्या वाट्याला आहे ते, परंतु ह्याच्यातनं मला माझ्या स्वतःसाठी काही नको आहे. म्हणजे जसं आता मी तुला हे सांगितलं प्राची, की वानप्रस्थाश्रमामध्ये आपण आपल्या नातवंडांची काळजी घेण्याची तयारी आपल्या मनाची राखणं आणि ती करणं जेवढी अपेक्षित आहे तेवढं, आणि त्यातनं आपल्याला काही नको आहे. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळेल असं नाही आहे. हे जर नाही करायला मिळालं किंवा आपण हे नाही केलं किंवा जेवढं आपल्या मुलांना हवं आहे तेवढंच केलं, तर त्याच्यामध्येही आनंद आहे. कारण की त्याच्यानंतर जो वेळ मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं काहीतरी करा. तुम्ही स्वतःला काहीतरी, बुद्धीला चालना मिळेल आणि मनाला शांती मिळेल अशा प्रकारचं कुठलं तरी काम किंवा अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी शोधा स्वतःसाठी आणि करा, आणि त्याच्यामध्ये आपलं मन रमवा. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो तर वानप्रस्थाश्रमामध्ये चांगलं राहू. त्याच्यातनं मग मोक्ष मिळण्याची शक्यता जास्त चांगली आहे. तेथ जे बुद्धी ऐसा बळीया बांधे भरवसा. अरे काय आलंय ते, मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येथ. त्या मुमुक्षु स्थितीत जी बुद्धी असा बळकट भरोसा बांधते की अशा रीतीने केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल, ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे. हं? म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना. म्हणून ती बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे. अशा रीतीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते तरी ती आतून खरी निवृत्तीच आहे. अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच. म्हणजे अशा रीतीने कर्म करण्याच्या बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच. तृषार्ता उदके जिणे का पुरी पडलिया पोहणे, अंधकोपी गती किरणे सूर्या चेनी. तहानलेला मनुष्य पाण्याने जगतो, अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव म्हणजे होडी मिळाली असता जगतो, आणि अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्य किरणे प्राप्त झाली असता जगतो. बघा की प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडलेली आहे. निष्काम कर्म जर आपण केलं तर काय आहे की आपण कर्म करताना दिसू, म्हणजे कर्म करण्यासाठी आपण प्रवृत्त झालेलो आहे असं आपण जगाला दिसेल, परंतु आतून आपल्याला निवृत्तीच आहे. कारण की आतून आपल्याला कर्म करून सुद्धा आपल्याला कर्मातून आपल्याला काही मिळवायचं नाही. आपलं जे ध्येय आहे, आवर गोल इज टू बी हेल्पफुल, इज टू कॉन्ट्रीब्यूट. आपल्याला फक्त कुटुंबामध्ये योगदान करायचे आणि योगदान करायला मिळणं हेच सौभाग्य आहे, याच्यातच आनंद आहे. आपण योगदान केल्यानंतर कोणीतरी आपल्याला म्हणेल की अरे वा किती चांगलं केलं, आणि मग आपल्याला आनंद होईल, अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा आपल्याला नाही आहे. तर त्या कर्मामध्येच आनंद आहे. म्हणजे काय की प्रवृत्तीमध्येच निवृत्ती सुद्धा आहे. काम करायला मिळालं फार चांगली गोष्ट आहे. ते काम मी करतोय अशी माझी धारणाच नाही आहे. प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. हा श्लोक कधीच विसरायचा नाही आपल्याला, की प्रकृतीच्या गुणांमुळे सगळ्या क्रिया घडतात. आपल्याला असं वाटतं की आपण करतोय, तर जर आपण स्वतः काहीही करत नाहीये अशी जर नेहमी भावना ठेवली, हे सगळं भगवंताच्या कृपेमुळे घडतं. एव्हरीथिंग इज हॅपनिंग अकॉर्डिंग टू डिव्हाइन लॉ, अकॉर्डिंग टू डिव्हाइन विल, अकॉर्डिंग टू डिव्हाइन विश. आपण फक्त त्याच्यामध्ये निमित्त मात्र आहोत. या खात्रीने समजा आपण आपली कामं केली आणि याच्यातनं आपण काही मिळवायचं नाही, आपल्याला फक्त योगदान करायचं, हे जर आपण करू शकलो
फार उत्तम होईल. म्हणजे मग प्रवृत्ती सुद्धा दिसत जरी असली तरी सुद्धा ती निवृत्तीवर प्रवृत्तीचं वेष्टन असं आहे असं दिसेल. हं? तहानलेला मनुष्य पाण्याने जगतो अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव मिळाली असता जगतो किंवा अंधाया विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त आली असता जगतो. नाना पथ्येसी औषधला आहे तरी रोगे दाटला ही जिये का मीना जिव्हाळा होये जळाचा जरी. अथवा पथ्य सांभाळून औषध घेतलं असता जरी रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य जगतो. रोगाने ग्रस्त झालेलो असो आपण आणि औषध घेतलं आणि पथ्य पाळलं तर आपण जगू. अथवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा मिळाला म्हणजे माशाला जर पाण्यामध्ये टाकलं तर जगेल. तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी इये वर्तता जोडेची मोक्षू. तर तो जगेलच यात अन्यथा नाही. त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच. म्हणजे ज्याप्रमाणे माशाला पाण्यात घातल्याबरोबर जीवनदान मिळतं त्याप्रमाणे आपण समजा विहित कर्म केलं केलं तर आपल्याला मोक्ष मिळतोच आपोआप. हे करणीयाची याकडे जे ज्ञान आधी चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण. करणीय कर्मासंबंधाने हे जे चांगलं ज्ञान ज्या बुद्धीला आहे आणि जी बुद्धी अकरणीय कर्म असे म्हणजे पुढील ओळीत सांगितल्याप्रमाणे आहे हे पक्के जाणते. जी तिथे काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया. ती काम्यादिक कर्मे संसार भयदायक आहेत. काम्य कर्म आपण जर केली तर संसार भयदायक आहेत. म्हणून ज्या कर्मावर अकृत्यपणाचे शिंतोडे पडलेले आहेत म्हणजे जे करण्यास योग्य नाहीत अशी ठरलेली आहेत तिये कर्मी अकारी जन्ममरणसमयी प्रवृत्ती पळवी पायी मागीलची. त्या अकरणीय आणि जन्ममरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायीच पळायला लावते. पै आगी माझी न रिघवे अथावी न घालवे धगधगीत नागवे शूळ जेवी. अग्नीत जसा प्रवेश करवत नाही अथांग पाण्यात जशी उडी घालवत नाही अथवा धगधगीत शूळ जसा धरवत नाही का काळिया नाग धुंदुवातू देखोनी न घालवे हातू न वचवे खोपे आतू वाघाचिये. अथवा फुफू करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरता तसा हात घालवत नाही अथवा वाघाच्या गुहेत जावत नाही. तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजे निस्संदेह बुद्धी जिये. त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठं भय उत्पन्न होतं. तर बघा की समजा बुद्धी आपली बरोबर असेल तर आपण जो फू फू करतोय नाग त्याला जाऊन धरणार नाही. पण जर आपली बुद्धी भ्रष्ट झालेली असेल तर मग आपण जाऊन त्या नागाला धरू. समजा आपल्याला जेवत असताना कोणीतरी सांगितलं की दादा तुम्ही हे खाऊ नका कारण की ह्याच्यामध्ये विष आहे. तर दादा समोरचं ताट हाताने बाहेर ढकलून देतील. समजा एखादा घास खाल्लेला असेल तर तो थुंकून देतील. पोटात गेला असेल तर हातात तोंड घालून तोंडात हात घालून आणि ओकारी काढून ते सगळं बाहेर फेकून देतील. कारण की आपल्याला माहिती आहे की हे करणं बरोबर नाही आहे. अशा प्रकारे समजा निषिद्ध कर्म असलं तर ते कर्म आपण अजिबात करणार नाही कुठल्याही हालतीत. अशी जर बुद्धी असली तर ती बुद्धी सात्विक आहे. नाही तर मग भगवान भरोसे. वाढिले आता हेच हेच उदाहरण पुन्हा आलं पहा. ज्ञानदेवानी सांगितलं म्हणजे बघा आत्ता जे माझ्या मनाला सुचलं ते मी पहिले सांगितलं मी काही ही वेळ वाचली नव्हती पण आता हे पुन्हा आली आपल्या समोर. वाढिले रांधुनी विखे इथे जाणीजे मृत्यू न चुके तेवी निषेधी का देखे बंधा ते जे. विष मिळवून तयार करून वाढलेलं अन्न सेवन केलं असता मृत्यू चुकणार नाही असं पक्क जाणावं. असं जर पक्क जाणावं त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते. म्हणजे आता या बोलण्याच्या ओघामध्ये जे उदाहरण सुचलं माझ्या बुद्धीला तेच उदाहरण पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे समजा तुम्ही एका दिशेने विचार करत असाल तर त्या दिशेने विचार करता करता हा ह्याच्या पलीकडचा विचार किंवा ह्याच्या पलीकडचं उदाहरण असं सुचू शकतं. हे कसं सिद्ध झालं बघा. ह्याच्यामध्ये माझी काही विशेषता आहे असं मी नाही म्हणणार. परंतु अशा प्रकारे विचार करत असताना हा पुढचा विचार येऊ शकतो मनामध्ये आणि आपण हे उदाहरण देऊ शकतो. तेच उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी पण दिलंय. राईट. मग बंध भय भारिती
तिये निषिद्धी प्राप्ती, विनियोगो न जाणे निवृत्ती, विनियोगो जाणे निवृत्ती कर्माची आहे. मग ते बंधभयाने भारलेलं निषिद्ध कर्म प्राप्त असता त्या कर्माच्या निवृत्तीचा विनियोग जी बुद्धी जाणते, ऐसेनी कार्याकार्य विवेकी, जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा कुडा पारखी जिया परी. ज्याप्रमाणे रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नाची परीक्षा करतो, त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्याकार्याचा निर्णय करते. कार्याकार्याचा म्हणजे हा शब्द जो आहे ना, कार्य आणि अकार्य ह्या दोन शब्दांना एकत्र केल्यानंतर जो शब्द होईल त्याला म्हणतात कार्याकार्य. कार्य काय आहे आणि अकार्य काय आहे, म्हणजे करण्यासारखं काय आणि न करण्यासारखं काय आहे, ह्याचा जी निर्णय करू शकते ती बुद्धी. तैसी कृत्याकृत्य शुद्धी, बुझे जे निरवधी, सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण. त्याप्रमाणे कृत्याकृत्याचा विचार जी अखंड जाणते. अगेन कृत्याकृत्याचा म्हणजे दिस इज नॉट अ रेपिटेटिव्ह वर्ड. कृत्य आणि अकृत्य, कृत्य प्लस अकृत्य इक्वल टू कृत्याकृत्य. कृत्य आणि अकृत्याचा जो विचार अखंड जाणते तिला सात्विक बुद्धी आहे असं म्हणतात. असं तू समज. तर सात्विक बुद्धी काय आहे हे आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी समजावून सांगितलं, की जे आपल्याला करायला हवं ते आपण करू. कसं करू? अपेक्षा न ठेवता करू. आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधण्याची इच्छा न ठेवता करू. ते करत असताना आपण कुटुंबामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, पर्यावरणामध्ये कुठल्या प्रकारे योगदान करू शकू ह्याचा विचार करून करू. अशी जर बुद्धी असली तर तिला सात्विक बुद्धी म्हणतात. याच्याबद्दल जर कोणाला काही प्रश्न असला किंवा काही विचार व्यक्त करायचे असतील तर जरूर अनम्यूट करा आणि बोला. एनी थॉट्स? काही वाटतंय का कोणाला सांगावंसं? तुम्ही आता सांगितलं ना दादा की हा हा. वानप्रस्थाश्रम ते फार आवडलं मला. खूप वर्षापूर्वी आम्ही बीएमएमच्या कन्व्हेन्शनला गेलो होतो आणि तिथे पुण्याचे एक कीर्तनकार आले होते. चाफळकर असं काहीतरी नाव होतं त्यांचं. तर बरं. त्यांनी सांगितलं की सासूची व्याख्या काय, तर सारख्या सूचना देणारी, आणि सुनेची व्याख्या काय, तर सूचना नको असलेली. तर वा. ते मी आता ते आता मी नेहमी लक्षात ठेवते. त्यामुळे माझं पण जीवन सुखाचं आहे आणि माझ्या सुनांचं पण. व्हेरी गुड. तर हे जे सौहार्द आहे ना, हे आपण जर निरपेक्ष जीवन जगलो तर शक्य आहे. समजा आपल्याला इतरांकडनं अवाजवी अपेक्षा असल्या तर मग त्या अपेक्षा प्रत्येक वेळी पूर्ण होतील असं नाही आहे. तर जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर मग आपल्याला दुःख होऊ शकतं. तर उगीचच्या उगीच आपण दुःखी होण्याची काही गरज आहे का? आपण अजिबात अपेक्षाच ठेवू नये ना. आपल्या आधीची जी पिढी आहे आणि आपल्या नंतरची जी पिढी आहे त्यांना जसं जगायचं असेल त्यांनी तसं जगावं. आपण त्यांच्याकडनं अवाजवी अपेक्षा ठेवू पण नये आणि आपण त्यांच्या अवाजवी अपेक्षा पूर्ण करण्याच्या भानगडीत पण पडू नये, कारण की त्या पूर्ण करता करता होतं काय की आपण पूर्णपणे झिजून जातो आणि त्यांना असं वाटतं की कमीच राहिलंय, म्हणजे अजून पूर्ण झालंच नाही. तर समाधान दोन्हीकडे नाही आहे. त्याच्यापेक्षा आपल्या मनामध्ये आपण अपेक्षा न ठेवणं हे सगळ्यात उत्तम. तर काय करायला हवं आणि काय करायला नको ह्या दोन गोष्टींचा निर्णय जर आपल्याला करता आला तर फार उत्तम. आत्तापर्यंत आपण इथे थांबू. पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.